मंडळी, चोराच्या मनात सांदणं असतं हे आपल्याला माहितीये, पण आज सांदण्या रात्री चोरी करायला एका घरात घुसलाय एक चोर. बघूया त्याची ही चोरी पकडली जाते की नाही. हा चोरीचा मामला तुमच्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि आवाजातील टिंबरचा बादशाह अर्थात कॉमेडी किंग अरुण कदम. लय मोठ्या श्रीमंताचं घर दिसताय. जाम इकडं काही नाही तरी असणार. थांब. कोण आहे? हॅलो, कोण आहे? प्लीज समोर या. मला एकट्याला स्किट करायला नाही येत आणि मी एकटा लय स्टेजवर घाबरतो, तेव्हा प्लीज कोणतरी माझ्या समोर या. ही मी आले. अरे बापरे, आवरा पाला. खाली तर ये बस इथे. अरे माझ्यापासून आयुष्यापासून दूर पळून जाऊन तुला काय मिळणार आहे? मला माफ करा, मी चुकून या घरात तुमच्या आलोय. मला पोलिसात नका देऊ, मी तुमच्या नाही रे, नाही रे, मी तुला पोलिसात का देईन? ये बस 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 बस. तुम्ही का देईन पोलिसात? मुळात तू चोर नाहीच आहेस, तू या व्यवस्थेचा बळी आहेस. अरे बापरे, मी व्यवस्थित बली आहे? कुणाचा नाही रे, माझा बळी कोण देणार? अरे व्यवस्थित बळी नाहीयेस, तू या व्यवस्थेचा बळी आहेस. कळतं का? काय झालंय माहितीये का? आधुनिक समाज रचनेत त्या दारिद्र्याचा विद्रूप चेहरा झालाय तुझा. अरे अरे, काय झाले माहितीये का? आर्थिक असमानतेमुळे ना समाजात विषमतेची उतरंड तयार झालीये आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विदीर्ण समाजाचं तू एक नागवं सत्य आहेस. मी नागव आहे? एवढंच कळलं तुला? नाही नाही, अहो मी म्हणजे हे अंधार मुलं मी कपडे घातले तुम्हाला दिसत नसाल, पण मी सगळे कपडे घातलेले आहेत. जे काय घातल्यात वरचं खालतं ते एकदम सत्य सत्य सुत्य आहे. अरे देवा, भाषिक कुपोषण पण खूप झालंय रे तुझं. हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. बस इथे बस बस. काही काळजी करू नकोस, मी आहे ना. काही काळजी करू नकोस. हा, आणि मुळात ना यात तुझी काहीच चूक नाहीये. तुझं कसं झालंय माहितीये का? मी सांगते तुला. परिस्थितीच्या पोटातून जन्माला आलेलं ना ओबडधोबड वास्तव आहेस तू. नाही नाही, काहीतरी तुमच्या गोल होतोय. मी परस्त्रीच्या नाही, मी माझ्या आईच्या पोटातून जन्माला आले ना. ओबड धोबड तुम्ही तर अजिबात बोलायचं नाही मला. ती सई तामणकर मला क्युटी पाय बोलते. मग मी ओबड धोबड कसा काय सांगा? अरे मनात येईल ते. तुझं कसं आहे ना, तू समाजाचा एक उपेक्षित घटक आहेस. घटकच नाही आहे मी एक चोर आहे, चिंदी चोर आहे, वसार आहे. तुम्ही जे काय सगळे बोलता ते मला कायच कळत नाही. प्लीज मला जाऊ दे. अरे अरे अरे, सतत पाया पडू नकोस राजा. बस नाही ते, तू अजिबात त्रास करून देऊ नकोस. आता मी आली आहे ना तुझ्या आयुष्यात. कधीपासून? अरे ठीक आहे, आता मी तुझ्या पुढे उभी आहे की नाही? मी आले तुझ्या आयुष्यात. आता बघ बघ तुझ्या जीवनाचं परिवर्तन चक्र कसं फिरायला लागेल बघ. मला थोडस पाणी मिळेल? थोडस पाणी? केळ खात नको. मला वाटतं मी चुकून तुमच्या स्किट मध्ये आलेलो आहे. माझ्या स्किट मध्ये आवर कठीण शब्द नसतात. म्हणजे मी स्वतः बोलत नाही, मी ऐकत प्लीज मला समजेल असं काहीतरी बोला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. मी तुला समजेल असं अशा भाषेत बोलते. मग तर झालं. मला सांग राजा, काय नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला सकाळ व्हायच्यात घरी थांब थांब, आता तुझी इथून सुटका नाही.
आता तू कुठेही जायचं नाहीस. तुमच्या पाया पडतो. मी चुकून इकडे आलो. आता ह्याच्याबरोबर तुम्हाला त्रास देणार नाही. मी तुमच्या पाया पडतो. मला पोलीस स्टेशन मध्ये नका अरे देऊ. मुळात मी पोलिसात तुला देणारच नाहीये. काय बोलता? मी तुला जीवनाचा मार्ग दाखवणार आहे. घाबरू नकोस राजा, मी आहे ना तुझ्यासाठी. हा? मी आता आले की नाही तुझ्या आयुष्यात. आपण काय करूया, काय? हे बघ, माझ्याकडे ना अनेक असे वाट चुकलेले गांजलेली माणसं येतात. त्यांना मी मदत करते. काय बोलता? आमची ना MHJ निर्धार संघटना आहे. अच्छा. त्या संघटनेत तू सामील होशील? पण मला सोडाल ना? हो रे राजा. हा, मग ठीक आहे. तुम्ही काय म्हणता होतो मी होतो तुमच्या. हा पण थांब, काय? त्यात पूर्वी 1 मिनिट थांब. काय? आपण ना मेणबत्तीवर हात ठेवून शपथ वाहूया. अरे बापरे. शपथ व्हायची. वाशील ना राजा? घे शपथ वाहा. हा, शपथ वाहतो. हा घे मेणबत्तीवर हात हा, ठेव. हा. हा. थोडं 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 भाजतोय हो. कसं आहे ना राजा, मेंदूला जेव्हा झिंझिण्या जातील ना तेव्हाच तर स्मरण होईल की नाही. घे, म्हण म्हण. मी हा, नाव काय तुझं? बबलू कदम. बबलू अरे कदम. अरे बबलू कदम बरोबर नाही. आपल्याला नाव काहीतरी बदलायला हवं. हा, आपण तुझं नाव वेगळं ठेवूया. आपण तुझं नाव निग्रह सिंग ठेवूया. म्हण, मी निग्रह सिंग. मी निग्रह सिंग. शाबास. मी शपथ घेतो मी शपथ घेतो की मी समाजाच्या पुनरुत्थानासाठी आजन्म झटेन. मी मसाजाच्या पुनरुत्थानासाठी मी समाजाच्या पुनरुत्थानासाठी आजन्म झटेन. मी मसाजाच्या नृत्यासाठी नृत्यासाठी अरे अडकलायस रे तू, अडकलायस. मग पुनरुत्थानासाठी शाबास आजन्म झटेन. जन्म झटे. शाबास. पुढे म्हण, सामाजिक चळवळीचा वनी चेतवत ठेवेन. ठेवेन. शाबास शाबास. आता तू सदस्य झाला आहेस आपल्या संघटनेचा. आई ग, चटका बसला का रे? ओ राजा बस. हा तू बस. 1 मिनिट थांब. हा, आता आपण पुढची प्रोसेस करूया. शाबास. हे कसं ना मार्गी लावायला पाहिजे लोकांना. हा, हे घे, इथे सही कर. हा, आता तू आपला सदस्य झालेला आहेस. हा, तुझं इथे नाव टाकते मी, निग्रह सिंग. हा, हे बघ, बबलू हे घे. ली, वार्षिक वर्गणी आता ₹3000 दे. काय झालं? अरे संघटनेसाठी मदत. 3000 नाही. अरे संघटनेसाठी हवी आहे ती. माझ्याकडे फक्त 30 रुपये आहेत. ते पण ते माझ्या बायकोने दिले. तिला ऍसिडिटी झाले म्हणून गोळ्या आणायच्या. हिच्या हातला दिवाळीच्या आवरातीने फराल खाल्ले. तुम्हाला सांगतो, लाडू म्हणू नका, करंजी म्हणू नका, चकली म्हणू नका, फक्त कंदील सोडलाय. बाकी सगळं त्याच्या मुलं तिला ऍसिडिटी झाले. त्याच्या गोळ्या आणण्यासाठी तिने मला हे 30 रुपये दिलेले आहेत. ठीक आहे, तुझ्याकडे पैसे नाहीत ना? नाहीत पैसे. हरकत नाही, तू पैसे देऊ नकोस. तू आमच्या या संस्थेचा कार्यकर्ता हो आणि सक्रिय कार्यकर्ता हो. ऐक, उद्या सकाळी 6च्या ठोक्याला माझ्या दारात ये. मी तुला सायकल देईन, वर शिडी सुद्धा देईन. आपल्या संस्थेचे पोस्टर तुझ्या हातात देईन. 100 ठिकाणी पोस्टर लावायचे, त्याचे मी तुला 50 पैसे देईन. तुम्ही मला 50 पैसे देणार आहे? अगं वसारे, ज्या पैशाचं नाणं कव्वाच बंद झालंय त्याच्यासाठी मी कशाला काम करू? अरे वा. त्यापेक्षा मी ढापाढापी कर. आता पायपावरून गेलो तर किमान एका घरात 5000 तरी मी लंपास करतो. हेच तुझी चोरीची सवय आपल्याला मोडायला हवी. तू एक काम कर. काय? हं? आमचं पुनर्वसन केंद्र आहे. हा, तिथे जा. महिनाभर तिथे राहा. हा, तिकडचे अधिकारी तुझी काळजी घेतील. स्वतःमध्ये बदल घडव. जाशील ना बाळा? आंध्र प्रदेशात उद्याच्या उद्या जायचं. अरे नाही, मला जमणार. एक मिनिट. ऐक, पुनर्वसन केंद्रात अजिबात जा. नाही. एक मिनिट. बायकोला फोन कर. आत्ताच्या आत्ता सांग, बॅग भर हॅलो, म्हणाव. पोलीस स्टेशन प्लीज. हा हा, अहो मी चोर बोलतोय. अरे आई शपथ. अरे. ऐका ना, मी आई शपथ चोर बोलतोय. मी इकडे आलोय, मला ए वेड्या, काय करतोस? त्याने पण ठेवला फोन. पोलिसांना कसं?
पोलिसांना कशाला फोन केलास? अरे ते परत येतील, तुला तुरुंगात टाकतील, समाजाचा रोष पत्करावा लागेल, पुन्हा मारामाऱ्या, पुन्हा भांडणं. माझं ऐक, हा अन्याय सहन करू नको, सामाजिक दूषण होऊ नको, लक्षात घे. माझं ऐक, मी तुला सांगते ना, त्यापेक्षा मी स्वतः येतो पोलीस अरे आई, अरे ऐक ना, शांती खटके महत्त्वाचे असतात. मी तुला जाऊ देणार नाही. क्या बात प्रसाद दा. कमाल कमाल कमाल, खूप मजा आली, मला खूप मजा आली. विशाखा, ती भाषा जी तू ज्या पद्धतीने मांडलीस ती फार लाघवी होती, फार गोड होती आणि फार ऐकत राहावी अशी होती. अर्थात हे सगळं अरुणला नाही वाटलं, हे मला माहिती आहे. पण अरुण, मला असं वाटतं तू व्यवस्थेचा बळी नाही आहेस. या भाषेमुळे तुझा बळी घेण्याची व्यवस्था विशाखाने केलेली आहे असं मला वाटतं. मला तुझंही कॅरेक्टर खूप आवडलं अरुण. पुन्हा एकदा तुझ्यातल्या इनोसन्सची खूप मजा आली अरुण. आणि विशाखा, वंडरफुल कॅरेक्टर केलं होतं, वंडरफुल, धमाल, मस्त. थँक्यू सो मच फॉर दिस. मंडळी, लग्नाच्या पंक्तीत वधूवरांसाठी वाढलंय मानाचं पान. त्या निमित्तानं आपल्याला हास्याची मेजवानी घडवायला येत आहेत. ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौघुले, जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा, अशी सुभेदारांची विशाखा आणि मॅडनेसचा कहर नम्रता संभेराव. सावकाश सावकाश. जीजू, तुम्हाला ना पहिला घास मी भरवणार. ए नाही, जिजूंना मी भरवणार. ए नाही ताई, मी भरवणार. अगं, जीजू असं काय, थांब ना, भरवूयात ना, मी भरवणार आधी जिजू. नाही, एक मिनिट त्याआधी जिजू उखाणा घ्यायचा. अरे नाही, मला खरंच ना, अरे नाही, उखाणा नाही. तिकडं लग्नाच्या मंडपात पण कांदाल, हिथं पण कांदाल. वा साडी पडली तुमच्या तोंडावरती. त्याला काय हात नाहीत, काय मोडलेत, काय जेवतील तर नाही त्याचं निघा तिकडे. वजा बाकी बापू, वजाबाकी नाही, जावई बापू. बसा ना जावई बापू, बसा. बस 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 बस. मलाही सकाळपासून खूप भूक लागली आहे. उपवास आहे ना आज सकाळी आमच्या दोघांचाही. तुम्ही पण जेवून घ्या ना बाबा. मी घेऊन जेवतो. नाही ऐका, म्हणजे व्याही आहेत ना त्यांच्याबरोबर मी, म्हणजे त्यांना घेऊन बसावं लागेल ना मला. बाकी काय नाही. नाही, तरी सुद्धा तुम्ही बसलात तर आम्हाला आनंद होईल. म्हणजे नाही बसणार. माझी पोरगी नमा बोहल्यावर चढली ना, तेव्हाच्या बापाचं टिचकीभर पोट भरलं. ओ मामा, काय फेकताय तुम्ही? 5 वाट्या बासुंदी प्यायले मामा, 5 वाट्या, आणि 16 गोटी वाडे खाल्ले, 16. वसाड्या, तू माझ्या मेवण्याचा पोरगा नसतास ना तर तुला पेट्रोल पाजून ना सिगरेट ओढायला आगाऊ कुठली ते जाबाई बापू, ते बीपीची गोळी घ्यावी लागते ना, म्हणून तर जरा येलेवर जेवायला लागतं. काय समजलं? हा, तुम्ही जेवून घ्या. हा, मी तिकडे जाऊन बसतो निल्या सीटवर. कोण आहे खाली? कोण आहे? आजूला उतर खाली. तू इथे काय करतेस? मला माझ्या जावयाला बघायचं ना. बघशील, पण आता इथे काय करतेस आजूला? मला तिथे नवरी मुलीच्या खोलीमध्ये बसून ठेवलं सामानाची राखण करायला. मला माझ्या जावयाला आशीर्वाद द्यायला. हो देशील. तू सावकाश आणि जरा पडशील. किती थरथरतेस? 93 रनिंग. अगं पण आजू
आजूला हे असं धावून दाखवायला कशाला पाहिजे ना सांगायला. मला आशीर्वाद दे जावयाला. हा ऐका ना, ही माझी शहापूरची पुष्पा आजी नाही का, मी तुम्हाला सांगितलं. अच्छा अच्छा. हो ही माझी आजूला आम्ही नमस्कार इथे 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 आजी, इकडे इकडे. हा जरा आम्ही पुढे. नमस्कार करतो. नमस्कार करतो. हा. नमस्कार ग औष म्हणतो, कीर्ती म्हणतो, सौभाग्यवती तू खूप मोठी हो, सुखी हो. माझी राणी ग ती दिसत नाही ग हल्ली, दिसत नाही. हो 93 रनिंग वाटत नाही. कौतुक आहे, खरंच कौतुक आहे. वाटत नाही 93 रनिंग आहे. आणि उत्साह पण एवढा आहे. तुला सांगू नमा, अशी माणसं आपल्या घरात असणं फार गरजेचं असतं. एक आधार असतो आपल्याला. बरं त्यांना जेवायचं आहे का? कारण मलाही भूक लागली. आपण जेवूया हो का? ऐक आजू, ऐक ना आजूडा, तू जेवली आहेस का काही? अगं माझं कसलं आलंय जेवण, उत्साहाच्या वाफेवर धावते इंची. कधी ब्रेक फेल होतो आणि गाडी यार्डात जाते याची वाट बघते मी. पण मोटर मध्ये कुठं सुट्टी काढून गेले काय माहिती. कसं बोलतेस आजूला तू? बोल बोल काय. मी आहे इकडे इकडे आजूला, मी इकडे इकडे. मला तुला वाढायचंय बरं का, जावयाला पंक्तीचं वाढायचंय. माझी इच्छा आहे जावयाला वाढणार आहे. कशाला ग पण? अगं वाढायलाही आपला विराज आहे. निखिल हे सगळी पोरं आता वाढून बसले तर कोणी राहिलं नाहीये. आम्ही सांगतो त्यांना, ते वाढतील. ऐक एक मिनिट. आई ऐक ना ग, अगं हिला कशाला पाठवलेस तू इथे? बरं ऐकत पण नाही, हट्टीपणा करते, पाय सुचतात परत. मी माझ्या जावयाला वाढणार. येऊ नको पुढे, सांगून ठेवते थोबाड पुढे. माझ्या जावयाला मला वाढायचं. एवढं काय झालं? पहिल्यांदा भेटलो जावई, लग्न पहिलंच असतं ना, नंतर काही ऐका ना, हे लग्न एकदाच होतं, हे जास्त वेळा होतं. ऐका ना माझी आजी आहे ना, आजी. खरंच खूप प्रेम आहे. तिला प्रेमाने वाढायचंय. तुम्हाला तेवढी तिची इच्छा आहे पूर्ण करा. नाही काय, म्हातारं माणूस आहे, उद्याचं काही सांगता येत नाही का. तेवढं तिला तेवढी परमिशन नाही ना, मला तो प्रॉब्लेम नाहीच आहे. त्यांनी वाढावं, त्यांचं प्रेम आहे ना, त्यांनी वाढा ना. मला काही प्रॉब्लेम. वाढा आजूला वाढ, तुला वाढायचंय. गुणी आहे का जावई? लाखातला शोधून काढलाय बाई. दृष्ट काढायला हवी ग, दृष्ट काढायला हवी. हे बघ मी काढते आता. काय काय सुरुवात आहे आल्या गेल्याची. आल्या गेल्याची. पुढे काय ग? वाईट नजरेची. वाईट नजरेची. पुढे काय हो जावई बाप? मला कसं माहिती असणार आहे? मला नाही माहिती ना. त्यांना नाही माहिती तर पाठच नाही तर कशाला करता एवढं सगळं? पाठ करून यायला मिनिमम एक तरी आलं पाहिजे ना. सगळं तू सांग. आठवलं बुद्धा केताची कोणाची नजर लागली असे तर उतरू दे ग बाई. हो गुणी आहे हो जावई, गुणी आहे हो. बाई अंदाज झाला. लाईट घालवले बेलाने. अरे लाईट लावा रे. आले लाईट आले. लाईट काय आलंय? माझा वीग होता तो वीग. अगं बाई असं करता ना, वीग कसा घेतला माझा तुम्ही? तुझा नवरा टकलोय माहितीये का ग? माहितीये मला, माहितीये. अगं तू कशाला? मी सांगितलेलं होतं त्यांना, दोन्ही फोटो पाठवले होते, बिफोर आफ्टर. दोन्ही फोटो मी पाठवलेले होते. मी नमा आयुष्यात पण पाठवले होते. मी आयुष्यात कधी खोटा वागलेलं नाहीये. मी हिच्या बरोबर वागलेलं नाही. त्यांनी मला सांगितलंय सगळं. माफ करा. माफ करा. मला नाही आवडले सगळ्यांसमोर. नाही नाही 3-4 क्लिकचे आवाज आले. हे फोटो आता पसंत. मी सांगतो टाकू नका रे. प्लीज जावई बापू माफ करा. माफ करा. दृष्ट काढायला गेले तर वेगळंच काढलं गेलं. बरोबर. आजूला मला तसं काही नाही आजी, पण हे विचित्र वाटतं. हो वाढायचंय. चला आता मी तुम्हाला पटापट जेवायला वाढते. नाही अगं बाई सुटलं. बाई चला पटापट जेवायला वाढते. मग 2.5 तास पदरालाच लागतील. मला एवढा वेळ नाही होणार. मी आहे. मी वाट लागेल माझी.
मला हात हे बघ माझा ना मला त्रास आहे ना मग मी पहिल्या मीटिंगला तुला सांगितलं सॉरी जा ना थांबव ना तिला मी करते लवकर करा म्हणून आजूला ऐक हे बघ आजूला मी देते तुला पदर हा हे बघ हा पदर असा घेतला आणि हा आजूला खोचला हा असा खोचला ठीक आहे लवकर करा रे जावई बापू मीठ आणते मीठ. ऐका ना मुद्दाम केले तिने उगाच वात्रटपणा करत ऐका ना थोडीशी अरे हे काय ऋतू बदलेल ग हिवाळ्यातून उन्हाळा येईल तरी ती मिठा प्रेमळ आहे हो प्रेमळ आहे प्रेमाने अरे मग एक माणूस म्हणून मला पण कळतं ना एक माणूस म्हणून मलाही चिडचिड कळू नका. शकतं हा वाढा काय आहे अच्छा काय आहे ह्याच्यात एक थेंब तरी पडला का मिठाचा याच्यात गळलं का गळलं हो. थांब परत आणते अरे परत चालली यार ही. कळणारच आजूले तुझा हात थरथरतोय. अरे कोणीतरी या ना बाबा हे म्हातारी विराज. माणूस चालत जा ना त्याला विराज, मदत ऐक ना, कर. ऐक ना, मला मुळात मीठ नकोय मीठ नकोय मला मीठ नकोय आणते ना मीठ हवं शास्त्र असतं ते मीठ हवं ताट वाटायला सुरुवात करता येत नाही हे बघा आता असं आणते म्हणजे पडायचं हा ते ओंजळीत पकड मग नीट हा पाडशील हा या आता या हा हा काय लवकर वय काय तुमचं 93 रनिंग काय वय काय तुमचं 93 रनिंग काय वय काय तुमचं 93 रनिंग काय वय काय तुमचं 93 रनिंग हा ना, पोचल्या. ही आयडिया आधी का नाही सुचली मला? काय वाढू ना काही वाढू नका ऐका ना माझं ऐका तुम्ही मीठ वाढलत की नाही मीठ वाढलत की नाही आता हा मी 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 काही बोललो का आता मी काही असं रागावून सुद्धा बोललोय माझा राग होता हा आता मीठ तुम्ही वाढलेलं आहे बाकी वाढप्याला वाढू दे आपलेच ओळखीचे आहेत की नाही वाढ रे वाढ तुम्ही खास पदार्थ वाढा ना गोडधोड वगैरे लाडू वाढा लाडू वाढू वाढलंयस ना. लाडू लाडू दे रे विराज मी वाढते जावई बापूंना लाडू हातात दे ए विराज जा विराज हातात दे लाडू दे हे ना गारटी मिली कामाची नाही नुसती नका तुम्ही लगबग नका करू लाडू घ्या जावई बापू घ्या एक मिनिट थांब जरा इकडे वाढा हा, मोठी जागा आहे कशा वाढू इथे वाढू अरे इथे अरे सगळीकडे बघ. डुबुकाला आवाज लाडू लाडवाचा आवाज डुबुक कसा येईल लाडू पडला आमटीत मग आला आवाज डुबुक इथे अरे चुकलं आमटीत लाडू. ए हा लाडू पडला हे नवरदेवाचं ताट आहे का हे आजूला काय करतेस तू? अरे देवा, खूप लाडू. embarrassing करतेस आता. हे ताट असं दाखवणार का फोटो असं कसा दिसणार त्याच्यावर लाडू इथेच राहिला का माफ करा हो हे घेऊ लाडू घेऊ अहो ती भाजी अरे हे मी कसं वागू ग मी कसं वागू तू एक काम कर. अरे अगं. माफ करा हो हे ताट मी कसं जेवू मला मी काय सांग करायचं माझ्या या हातात काय करायचं तुम्हाचं हे का उधळ तुमच्या होत रे तर किती करायची विठ्ठला काय रे विठ्ठला 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 अरे यार भजन करते अरे भजन काय करते हिला सांग सांग ना तिला मला एक ह्याच्यात मी नाही खाऊ शकत बघू पण शकत नाही जावई बापू रुजू नका बरं का आपण एक काम करू हे ताट बाजूला ठेवू कुठे इकडे आहे ताट. हे ताट बाजूला त्याच लायकीचं आहे बाजूला ठेवणं. तुम्ही श्रीखंड का माझ्या नाही, श्रीखंड नको ना आता. नाही आता श्रीखंड मी हे बघा आम्ही दोघे एका ताटात जेवू. एवढं खावं लागेल बरं श्रीखंड का माझ्या हातचं आहे घ्या श्रीखंड हे बोट घातला यार बोट घालून कोणी श्रीखंड खातं का अहो, जावई. कोण खाल्लं? आजी आहे ती, अगं, आजी असली ना अहो, बोट आहे ना बायेचा हात ते. आहे. आजी असली तरी चमचा होत नाही ना या इथे जावई बापू हे बघा खाना श्रीखंड नको, मला खरंच अहो नको. चांगला गोड आहे अरे तेच बोट वापरलं ग. आजी, अगं काय करतेस अगं तू? नको ना ते बोट नको बरं बरं दुसरं वापरते अगे, पण मला ते हे घ्या. कसं घ्या? या, हे घ्या. हे घ्या, जावई बापू बरं, हे घ्या, एकदाच करा मी, श्रीखंड का हो माझ्या हातचं हा, घ्या घ्या अरे अजून नीट पाडलं थोडंसं सांग का ना. आजी. हे घ्या घ्या ना अरे हे काय आहे? नवरदेवाचं असं तोंड असतं का कधी कोणी वाढलं असं श्रीखंड सॉरी आय एम सॉरी मी माफी तुम्ही मागते रागू नका जावई रागवू बापू हे बघा हो मी हे बघा पुसते ताक आहे, ताक ते ताक. अरे ताक पदर घुसवलं त्या ताकात आणि
मला नाही देऊ रे. ऐका ना, ऐका ना. अजून काय गं तू? कसं ते नाराज झाले तुझ्यावर माझे चेहरे जेवढे असते की नाही? मजा आला. आहा. बघा दर्दी हास्य रसिक काय म्हणतात. भारतीताई नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा नमस्कार. मी पहिल्यांदाच इथे आले आणि मी खूप खूप मोठी फॅन आहे सगळ्यांची. मला वाटत नाही मी याबद्दल काही बोलू शकते, कारण तुम्हा लोकांचा विनोद जो आहे तो इतका निखळ आणि इतका अप्रतिम आहे की त्याच्यामध्ये ना आपोआप गुंतून जातो. म्हणजे मला त्याच्यानंतर सुचतच नाही की मी काय बघते आहे काय नाही. असं वाटतं मी तिथे येऊन थोडंसं काहीतरी करावं त्या ह्याच्यामध्ये. आणि तुमची सगळ्यांची ताकद एवढी आहे ॲक्टिंगची. मी आता एवढं बोलते आहे कारण मी पहिल्यांदा बघते म्हणून. मी तिथे पारायणं करत असते घरामध्ये तुमची महाराष्ट्राची हास्यदत्ताची. त्यामुळे मला खूप खूप आनंद झाला आहे आणि अप्रतिम. विशाखा तुझं तर काय बोलायचंच नाही, तुझ्याबद्दल मी बोलतच नाही. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. समीर अप्रतिम लिहिलं होतंस. नमा पण काय आय लव्ह यू नमा. खूप छान, खूप छान, खूप मजा आली. आणि वी लव्ह यू ताई. ताई आल्या आणि त्यांनी सगळ्यांसाठी मोदक पण आणले होते. त्या जबरदस्त फॅन आहे, त्याची आम्हाला प्रचिती आली. थँक्यू सो मच. हाऊ स्वीट. खूप मोठी फॅन आहे मी. सिद्धू. विशाखा, समीर, तुमचं स्किट बघताना आम्ही कुठला तरी सण साजरा करतो असंच वाटतं यार. आणि म्हणजे दिवाळी संपली आहे, पण तो जो मनोरंजनाचा हास्यस्फोट आहे ना तो तुम्ही करतात यार. म्हणजे आत्ताही दिवाळी साजरी असाच स्किट केलं यार तुम्ही यार. क्या बात आहे, सुपर यार. आणि विशाखा, माझी एक आर्ट डिपार्टमेंटला एक नम्र विनंती आहे की प्लीज मला कुठेतरी एक जागा द्या जिथे उभं राहता येईल. पण प्रामाणिकपणे विशाखासारखी अभिनेत्री आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे ना, याचा मला अभिमान आहे. आणि असंच काम करत राहा यार विशाखा. खूप 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 आम्ही म्हणजे जशी भारतीताई बोलली, हो वी लव्ह यू आणि मनापासून लव्ह यू. आय लव्ह यू. खरंच ताईच्या बेरिंगसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अफलातून बेरिंग. क्या बात, क्या बात. थँक्यू सो मच गाईज. गॉड ब्लेस यू.